1 सोन्यामध्ये गणेश मूर्ती? विश्वास बसत नाहीये ना? चला तर मग गोष्ट ऐकूया ही सूक्ष्म कलाकृती प्रत्यक्ष साकारणाऱ्या या ध्येयवेड्या कलावंताची. नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी मातेच्या वणी जवळचे देवळा गाव. याच देवळाचे निस्सीम गणेश भक्त श्री भगवानदास खरोटे इतक्या सूक्ष्म सुवर्ण गणेश कलाकृती साकारतात की त्यांना बघायला लागते सूक्ष्मदर्शिका. 1990 साली डाळीच्या दाण्यापासून सुरू झालेला या सूक्ष्म कलेचा श्री गणेशा आज सोने या धातूपर्यंत येऊन पोहोचला आहे. अगदी मिलीग्रॅम एवढ्या कमी सोन्यामध्ये ते या कलाकृती साकारतात. 1 पासून ते 1.25 स्क्वेअर इंच जागेत तब्बल 256 सुवर्ण गणेश त्यांनी साकारले आहेत. त्याचप्रमाणे गायक, तबला वादक, हार्मोनियम वादक, सनई वादक, वीणा वादक, झुल्यावर बसलेला, हातात तिरंगा घेतलेला, चहाची किटली आणि कपबशी घेतलेला, मखरातील गणेश, हेरंब, सोन्यावरील अष्टविनायक गणपती, मंगोलियन शैलीतील श्रीमूर्ती, एकमेकांची गळाभेट घेत असलेले कांगीतेन या प्रकारातील दोघे बाप्पा, त्यांच्यावरील वस्त्रे आभूषित करून त्यावर त्यांनी रंगकामही केले आहे. केवळ भारतीयच नाही तर भारताबाहेरील देशांमध्ये आढळणाऱ्या विविध स्वरूपातील, विविध आकारातील, वैशिष्ट्यपूर्ण आणि सौंदर्यभाव असलेल्या गणपतीची ज्ञानरूपे त्यांनी साकारली आहेत. शंख, चक्र, गदा, त्रिशूल, सर्प यांसारखे अलंकार आणि आयुधे मूर्तीवर न कोरता त्यांची सुट्या स्वरूपात निर्मिती करून मूर्तीवर बसविणे ही अजून एक खासियत. एक कलाकृती साकारताना त्यांना सलग 8 तास तल्लीन होऊन काम करावे लागते. हा सूक्ष्म सुवर्ण गणेश कला प्रकार साकारणारे भगवानदास एकमेव कलावंत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या कलाकृती कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता पारंपरिक सोनारी हत्यारांचा वापर करून घडविल्या आहेत. अनेक मान्यवर, कला रसिक आणि दर्दी मंडळी यांनी खरोटे यांच्या या कलाकृतीचा आनंद घेत त्यांच्या या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले आहे. वेगवेगळ्या संस्थांनी त्यांच्या या सूक्ष्म कलाकृतींची दखल घेत अनेक पुरस्कारांनी भगवानदास यांना गौरविले आहे. आपला व्यवसाय सांभाळत त्यांचा हा सूक्ष्म सुवर्ण गणेश प्रवास आज तागाय म्हणजे गेली 32 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आधुनिक रोबोटिक युगात लोप पावत असलेल्या आपल्या भारतीय वैभवशाली पारंपरिक सुवर्ण हस्तकलेला जगासमोर सादर करण्याची श्री भगवानदास खरोटे यांची वैश्विक मनोकामना आहे. अधिपती गजानन श्री भगवानदास खरोटे यांच्याकडून अशाच सुंदर, सूक्ष्म, सुवर्ण कलाकृतींची निर्मिती करत राहो आणि आपल्या सर्वांना त्याचा आनंद मिळत राहो ही शुभकामना.